नवभारत, पुढारी लोकसत्ता सारख्या पेपरला काम केलं. आता नवभारतला क्राईम रिपोर्टर म्हणून मी काम करतो. मी मगाशी बोलत असताना ते सगळं हे करत होतो. इथं आणि तिथं काम करताना जो फरक जाणवतो ना, की तिथं काम करणं सोपं आहे असं मला वाटतंय. आता इथं काम करणं, पत्रकार म्हणून तुमच्या शहरात काम करताना खूप गोष्टींचा विचार करून तुम्हाला काम करावं लागतं. कारण ज्यांच्यासोबत तुम्ही फिरता, ज्यांच्यासोबत तुम्ही उठता बसता, त्यांच्या विरोधात रात्री बातमी लिहायची असते. म्हणजे मी ती अनुभवतो. मी रोज ज्यांच्याबरोबर मी क्राईम बीट बघतो, सगळे पोलीस अधिकारी वगैरे आमचे मित्र असतात. सर पण येतात, सरांना जास्त अनुभव असेल. आम्ही त्यांच्याबरोबर बसतो, बोलतो, सगळं करतो, रात्री त्यांच्याच विरोधात बातमी देतो. सकाळी ती वाचल्यावर पुन्हा सकाळी ती पण भीती असते, आता सर काय म्हणतील, आता माझ्यापाशी बसला, माझीच बातमी विरोधात लिहिली. तशा शहरात काम करताना तरी ते थोडं बरं आहे. पण इथं पुण्यात, कळंब सारख्या शहरात रोजची जी घडामोडी असतात, रोजचे सगळे, मुस्तानला बघतो मी, बप्पाला बघतो, टोनके सरला बघतो, एक ग्रामीण बाज पप्पांचं, अडसूळ पप्पांचं मी लेखन कंटिन्यू वाचतो. एक ग्रामीण बाज आहे त्याला. तो तुम्ही जे जगताय, ज्या जगणं असतं ते शब्दात मांडणं खूप कठीण असतं, पण ते काम आहे ते बप्पा करतात. शिक्षण महाविद्यालयातून घेतलं किंवा म्हणजे आम्ही जरी शिक्षण घेतलं, 2 वर्षाचा कोर्स केलाय आणि मग हे पत्रकारिता करतोय. बरेचसे पत्रकार असे आहेत, मुस्तान आणि मी एका महाविद्यालयात मी आधी गेलो, नंतर तो पत्रकारिता झाला. मुस्ताननं मुंबई, पुणे अशी पत्रकारिता करून परत तो उस्मानाबादला आला. मुस्ताननं तिथली पत्रकारिता इथं आणली, त्या पद्धतीनं त्याचं काम सुरू केलं. मी कंटिन्यू त्याचं बघत असतो. युट्यूबला, फेसबुकला त्याचं वेगळ्या पद्धतीनं वेगळं काहीतरी मांडण्याचं तो एक परफेक्ट काम करतो. म्हणजे चांगली गोष्ट असो किंवा वाईट गोष्ट असतो, तो दुसऱ्या दिवशी त्या माणसापाशी हजर असतो. त्याचं काय म्हणणं आहे, काय नाही म्हणणं आहे, हे सगळं तो घेतोय. हे काम शहरातल्या पत्रकारांचं असतं किंवा त्या पद्धतीनं कामकाज तिथं चालतं. पण ते कामकाज आपल्या कळंब शहरासारख्या ठिकाणी आलंय आणि ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे. त्याचं मला खूप कौतुक वाटतं. आणि आता पप्पांनी सांगितलं की मालिकेबद्दल तुम्ही थोडी सविस्तर हे करा. आता 8-9 वर्ष झालं मी जसं एक रिपोर्टर म्हणून कामकाज सुरू केलंय, तसं मी क्राईम बीट या शहरामध्ये तो एक प्रकार असतो की ग्रामीणमध्ये पोलिसांची बी बातमी यांनाच द्यायची, राजकीय बी बातमी यांनीच द्यायची, प्रशासकीय बातमी बी यांनीच द्यायची, सगळ्या बातम्या एकच पत्रकार देतो. शहरामध्ये राजकीय काम बघणारा माणूस वेगळा असतो, क्राईम बघणारा माणूस वेगळा असतो, कोर्ट बघणारा माणूस वेगळा असतो, सांस्कृतिकवाला वेगळा असतो. तसं एक त्या पद्धतीनं कामकाज चालतं. तसं मी पहिल्यापासून पोलीस क्राईम बीट म्हणून तिथं कामकाज बघतो. आता 10-12 वर्ष झालं माझं तिथं क्राईम बीट म्हणून मी काम करतो. वेगळ्या वेगळ्या पेपरला काम केलं. गेल्या 2 महिन्यापूर्वी मी एक सिरीज चालवली घेतली. पुण्यातले टॉपचे टोळे आहेत, जे गुंड आहेत, त्या गुंडांविरोधात ती सिरीज होती. बाप्पांना माझी त्यानंतर भेट झाली नाही, ते सांगतो मी आता. 13 भागांची मालिका झाली. पुण्यातले टॉप जी 13 गुंड आहेत, त्या गुंडांची पार्श्वभूमी, म्हणजे ते गुंड कसे झाले, ते कुठले, प्रॉपर कुठले, काय, इतंभूत माहितीची ती सिरीज होती. रोज एका गुंडाविरोधात मी ती मालिका लिहायची. त्या 13ही भागांचं पोलीस महासंचालक कार्यालयाने दखल घेतली. त्याची एक कॉपी माझ्याकडून मागवून घेतली आणि डीजी सरनी त्याचं प्रेझेंटेशन त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलं की एका पत्रकाराला या गुन्हेगारांची पाळीमुळं माहिती असतात, सगळं माहिती असतात, आपले अधिकारी काय करतात. तर माझ्या एका मालिकेची दखल पोलीस महासंचालकांनी घेतली. संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना द्यायला लावलं की आपण कशा पद्धतीने एखाद्या गुन्हेगाराची माहिती ठेवली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. मला ते बप्पा सारखं कुठली एखादी बातमी आमची इकडून तिकडून हे करत असतो आम्ही, ते त्यांना माझं सारखं बोलणं नाही असतं. त्यांनी ज्यावेळेस सांगतात की ही चांगलं आहे, हे आहे, ज्यावेळेस घरची माणसं कौतुक करतात ना, ते खूप असं अभिमानास्पद असतं. म्हणून बप्पाला सुद्धा विशेष धन्यवाद द्यायचे मला. एवढं बोलूनच मी बप्पा थांबतो. धन्यवाद.